महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची धाड। पुणे, बारामती आणि छत्रपती संभाजीनगरसह 6 ठिकाणी ईडीचा छापा। दरम्यान अन्यायाविरोधात संघर्षाची तयारी ठेवावी लागेल, रोहित पवारांचं ट्विट। बारामतीमधील अॅग्रोच्या कन्नड कारखान्यावर सुद्धा ईडीचा छापा। कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल ताब्यात। 4 जणांच्या पथकाकडून तपासणी सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये सुद्धा ही तपासणी सुरू। ससूनमधील कार्यक्रमात भाजप आमदार सुनील कांबळेंकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण। कार्यक्रम संपताच पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली। कोनशिलेवर नाव नसल्याने आमदारांकडून मारहाण। कार्यक्रमावेळी आपल्याला धक्काबुक्की झाली, सुनील कांबळेंचा आरोप। तर कानशिलात लगावली नसल्याचंही सुनील कांबळेंकडून स्पष्टीकरण। सुनील कांबळे हे मारहाण आणि दादागिरी करण्यासाठी कुप्रसिद्ध। भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांना गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी परमिट मिळालंय, सुषमा अंधारेंची टीका। राऊत आणि आव्हाडांना चौकात उलट डांगून त्यांच्यात सामड्या काढल्या पाहिजेत, शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची टीका। जितेंद्र आव्हाडांना ताबडतोब अटक करण्यात आली पाहिजे, आव्हाडांच्या वक्तव्यानंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। मुंब्र्यामध्ये जाऊन अफजल खान आणि खिलजीवर प्रवचन द्यावं, आव्हाडांनी हिंदू देवधर्माबद्दल शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, श्रीकांत शिंदेंचा जितेंद्र आव्हाडांना खोचक सल्ला। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याच्या प्रश्नावर अजित पवारांकडून नो कमेंट्स। आव्हाडांच्या आरोपांवर प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं, अजित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार गट संपवण्यासाठी इतरांनी काहीही करण्याची गरज नाही, शरद पवार गटातील लोकच पक्ष संपवण्यासाठी पुरेसे, छगन भुजबळ यांचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा। शरद पवार गटातील अंतर्गत वादाची ही तर सुरुवात आहे, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांमधील वादावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। आव्हाडांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया योग्य, रोहित पवारांनी घेतलेल्या भूमिकेचं हसन मुश्रीफांकडून स्वागत। 48 लोकसभा जागांवरील इच्छुकांची नावं द्या, दिल्लीतील बैठकीनंतर प्रदेश काँग्रेसनं मागवली यादी। तर काँग्रेस 48 जागांवर चाचपणी करतेय, याचा अर्थ ठाकरे गट काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, नितेश राणेंचं वक्तव्य। यवतमाळ वाशिम लोकसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याआधीच ठाकरे गटाकडून प्रचार सुरू। पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा यवतमाळ वाशिममध्ये प्रचार सुरू। महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात, प्रकाश आंबेडकरांशी राज्यात सन्मानानं चर्चा होतीये, जागा वाटपाच्या वक्तव्यावरून राऊतांचं वक्तव्य। 3 पक्षांनी आधी जागा वाटपाचं सूत्र फायनल करावं, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्यानंतरच वंचित जागा वाटपाबाबत ठरवेल, वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांची माहिती। खासदार भावना गवळींना आयकर विभागाची नोटीस, आयकर कार्यालयामध्ये भावना गवळींचे 2 सीए दाखल, दोघांजवळ भावना गवळींच्या संपत्तीची कागदपत्र असल्याची माहिती। जालन्याच्या बानेगावमध्ये जरांगे पाटलांचं जंगी स्वागत, हलगी वाजवत बैलगाडीमधून मिरवणूक, मराठा समाजाला मुंबईतील मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। समोरच्यांच्या मागण्या वाढतच चालल्यात, छगन भुजबळांची जरांगेंचं नाव न घेता टीका, तर राज्यभरात जातीय जनगणना करण्याची भुजबळांची मागणी। छगन भुजबळांचं मानसिक संतुलन बिघडलं, आमच्या मागण्या वाढलेल्या नाहीत, जरांगे पाटलांचा भुजबळांवर पलटवार। मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनासाठी आझाद मैदानासाठी आग्रही, पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र, 20 जानेवारीला दोन्ही समाजाचं मुंबईत आंदोलन। राज्य मागासवर्गीय आयोगावर सरकारचा कोणताही दबाव नाही, विरोधकांच्या आरोपांनंतर अजित पवारांकडून स्पष्ट। महायुती समन्वय समितीची आज बैठक, मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर रात्री 9 वाजता बैठक होणार, महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित असणार, आगामी लोकसभा तयारीबाबत चर्चा होणार। शिंदे गट आणि अजित पवार गटाला लोकसभेच्या समसमान जागा मिळाव्यात, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी। शिंदे गट आणि मनसेच्या विचारधारेत कोणताही फरक नाही, युती करायची की नाही राज ठाकरे निर्णय घेतील, संदीप देशपांडे यांचं वक्तव्य। मनसे आणि शिंदे गट एकत्र आला तर लोकसभा निवडणुकीमध्ये फायदाच होईल, मनसे आणि शिंदे गट युतीच्या चर्चेवर संजय शिरसाटांचा पुनरुच्चार, युतीबाबत आम्ही आमच्या नेतृत्वाला सांगितल्याचीही शिरसाटांची प्रतिक्रिया। निवडून येणाऱ्याला सुद्धा माहिती आहे की कोण कुणामुळे निवडून आलंय आणि निवडून आणणाऱ्याला सुद्धा माहित आहे, पुण्यामध्ये अजित पवारांचं वक्तव्य। तर पुण्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस नेत्याचे भावी खासदार म्हणून बॅनर्स, पुणे शहराचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावापुढे भावी खासदार असा उल्लेख। अजित पवारांनी शरद पवारांसोबत एकाच मंचावर येणं टाळलं, पुण्यामध्ये नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला अजित पवार जाणार नाहीत, शरद पवारांच्या हस्ते नाट्य संमेलनाचं उद्घाटन होणार। लोकसभेच्या रणनीतीसाठी भाजपची पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक, भाजपच्या केंद्रीय प्रदेश पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटीलही हजर असणार।
आज माणगाव तालुक्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडमध्ये दाखल, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार. मुंबई गोवा महामार्ग आज अवजड वाहतुकीसाठी बंद, रायगडमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग बंद. महाडमधून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, रायगडच्या लोणेरेमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे गटाच्या 30 ते 32 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानकडून जितेंद्र आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, आव्हाडांना महाराष्ट्रात जागोजागी अडवण्याचा इशारा. खासदार अरविंद सावंत यांच्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात, उद्या दक्षिण मुंबईमध्ये लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा. राज्यपाल रमेश बैस आज नाशिक दौऱ्यावर, काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार, राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा बंदोबस्त. नागपुरातील संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांना नोकरीवरून कमी करण्याबाबत नोटीस, महिला आणि बालकल्याण विभागानं बजावली नोटीस. सांगली जिल्ह्यातील 700 अंगणवाडी सेविकांना नोटीस, जिल्हा परिषदेकडून कारवाईनंतर 170 अंगणवाड्या सुरू. पालघरमध्ये संपात सहभागी असणाऱ्या 3000 अंगणवाडी सेविकांना कारवाईची नोटीस, अंगणवाडीचं कामकाज ठप्प झाल्यानं जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाची कारवाई.